लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना ई-के-वाय-सी करत असताना अडचणी येत आहेत. कधी वेबसाईटवर एरर दाखवत आहे, तर वेबसाईट ही बरोबर चालत नाही. तर आता एक नवीन एरर येत आहे वेबसाईटवर. जशा महिला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर व्हिजिट करतात, त्यांच्यासमोर असा इंटरफेस येतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या बॅनरवर क्लिक करतात. बॅनरवर क्लिक केल्यानंतर इथे लाभार्थी आधार क्रमांक या ऑप्शनमध्ये त्यांचा आधार क्रमांक टाकतात. आधार नंबर टाकल्यानंतर इथेच खाली जो कॅप्चा दिलेला आहे तोच कॅप्चा इथे भरतात. त्यानंतर स्क्रॉल करत खाली येऊन इथे मी सहमत आहे या ऑप्शनवर टिक करून ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर जसे क्लिक करतात, तर त्यांच्यासमोर ई-के-वाय-सी करत असताना एरर येत आहे की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. तर असा एरर प्रत्येक महिला जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट पोर्टलवरून ई-के-वाय-सी करत आहेत, तर ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना सुद्धा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा एरर येत आहे. तर हा एरर टेक्निकली एरर आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात जर ट्रॅफिक येत असेल तर अशा वेळेस वेबसाईट जी आहे ती बरोबर चालत नाही. काही वेळेस यामुळेच असा एरर सुद्धा येऊ शकतो. तर बऱ्याच लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने एरर येत आहे. तर हा जो टेक्निकली एरर आहे तो पूर्ववत करण्यात येईल. तर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी के-वाय-सी करण्याची मुदत आहे ती 2 ते 3 महिन्याची दिलेली आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने एरर येत असेल त्यांनी थांबून ई-के-वाय-सी करायची आहे किंवा सतत वेबसाईट पोर्टलवरून ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे किंवा काही दिवस त्यांना वाट पाहावी लागेल. त्यानंतर जो काही वेबसाईट पोर्टलवर टेक्निकली एरर येत आहे तो एरर वेबसाईट पोर्टलवरून पूर्ववत केला जाईल.